नमस्कार, प्राजक्ता किचन मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पाटोळीची भाजी. त्यासाठी मी इथे काय काय घेतलं ते बघूया. इथे मी एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे. 4 हिरव्या मिरच्या असे एकाचे 2 तुकडे करून घेतले आहे. एक लसणाचा गाठा छान सोलून घेतलेला आहे. थोडासा अद्रक घेतलेला आहे. एक टमाटर असं मोठ्या मोठ्या फोडींमध्ये कट करून घेतलेला आहे. आता हा सगळा मसाला आपण तेलामध्ये भाजून घेऊ. मसाला भाजण्यासाठी मी इथे तवा ठेवलेला आहे. तवा छान गरम झालाय. आता यावर एक एक करून आपण मसाला भाजून घेऊ. सर्वात आधी कांदा, यावर थोडस तेल घालू म्हणजे आपला कांदा छान परतला जाईल. कांदा भाजून घेऊ. यामध्ये आपण हिरवी मिरची सुद्धा टाकून घेऊ. कांदा आणि मिरची थोडा वेळ परतलेली आहे. आता यामध्ये आपण लसूण आणि अद्रक टाकून घेऊ. आता हे सगळं व्यवस्थित गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेऊ. आपला कांदा, लसूण, मिरची आणि अद्रक छान इथे भाजून झालेला आहे. यामध्ये टमाटर टाकून घेऊ. टमाटर सुद्धा छान फ्राय करून घेऊ. टमाटर सुद्धा इथे छान भाजलेला आहे. आता एका प्लेटमध्ये हे आपण काढून घेऊ. एका प्लेटमध्ये मी हे सगळं काढून घेतलेलं आहे. याला छान आपण थंड करून घेणार आहोत. नंतर मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत. जोपर्यंत हा मसाला थंड होता तोपर्यंत आपण पाटोळीसाठी पीठ भिजवून घेऊ. पाटोळीसाठी पीठ भिजवायसाठी मी इथे 1 वाटी बेसन घेतलेला आहे. हे परातीमध्ये काढून घेऊ. त्यामध्ये थोडासा असा ओवा क्रश करून घेऊ. थोडीशी हळद म्हणजे कलर छान येतो. अर्धा चम्मच धने पावडर, अर्धा चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच लाल तिखट आणि थोडंसं मीठ घालून घेऊ. हे सगळे कोरडे मसाले बेसनच्या पिठामध्ये मिक्स करून घेऊ. थोडं थोडं पाणी घालून याचा घट्ट असा गोळा करायचा आहे. एकदम पाणी टाकायचं नाही. बघा, मी असा घट्ट असा इथे गोळा पाटोळीसाठी मळून घेतलेला आहे. आता याला आपण 10 ते 15 मिनिटं रेस्ट करू दे. तोपर्यंत आपला मसाला थंड झालेला आहे. त्याला बारीक करून घेऊ. मसाला थंड झालेला आहे. इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये हा सगळा मसाला टाकून घेऊ. बघा, मी इथे छान बारीक अशी आपली पेस्ट करून घेतलेली आहे. आता आपण भाजी फोडणी घालूया. इथे मी एका पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल छान असं गरम झालेलं आहे. आता आपण केलेली पेस्ट यामध्ये टाकून घेऊ. तेलामध्ये आता छान भाजून घेऊ. आपला हा मसाला छान तेलामध्ये फ्राय झालाय. आता यामध्ये काही बेसिक सुके मसाले टाकू. त्यासाठी मी इथे 1 चम्मच काश्मीरी मिरची पावडर घेतला आहे. हे टाका, याने भाजीला रंग छान येतो. 1 चम्मच लाल तिखट घेतलेला आहे. अर्धा चम्मच हळद, 2 चम्मच धने पावडर घेतलेला आहे. याने भाजीला बेस छान येतो. 1 चम्मच गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि इथे मी टाकून घेऊ. मसाले छान आपण परतून घेऊ. छान असं मिक्स करू. कधी गरम पाणीच टाकायचं. थंड पाणी टाकलं तर भाजीची चव बिघडते. झाकण ठेवून याला छान आपल्याला शिजवून घ्यायचं. आपलं पाटोळीचं पीठ इथे छान मुरलेलं आहे. असं छान असं गोळा करून घ्यायचा. त्याला तेल लावून घेऊ म्हणजे आपली पाटोळीचा जो उंडा आहे तो खाली चिकटणार नाही. आणि छान एकदम पातळी नाही, एकदम जाडसरी नाही, अशी याची आपण पोळी लाटून घेऊ. बघा, मी अशी इथे याची पोळी लाटून घेतलेली. एकदम जाडही नाही आणि एकदम पातळही नाही. कट करून घेऊ. तुम्हाला जशा आकारामध्ये हवे तुम्ही तसं कट करू शकता. मी इथे चौकोनी कट करणार आहे. दुसऱ्या साईडनी सुद्धा याचे आपण असे काप करून घेऊ. अशा आकारामध्ये कट केल्या. आता आपण हे आपल्या भाजीमध्ये सोडून घेऊ. सगळ्या पाटोळ्या मी आपल्या ग्रेव्ही मध्ये ऍड केलेल्या आहे. आता झाकण ठेवून याला आपण छान शिजवून घेऊ. बघा, आपली गरमागरम अशी तर्रीवाली छान पाटोळीची भाजी इथे तयार झालेली आहे. बघू शकता किती छान याला तर्री आलेली आहे. आता आपण ही गरमागरम सर्व करून घेऊ.